तर त्यांना जे आपण जे दुकानदार आहेत दुकानदारांनी पण त्यांना काही सांगणं गरजेचं आहे की या जेजुरीमध्ये तुम्ही बंडरा घेता तर चप्पल आमची काढायची आणि आम्ही चप्पल फेकून देऊ. मागे जी घटना घडली ही फक्त चप्पल फेकून दिल्यामुळे घडली. अशी सक्ती करणं म्हणजे खंडणी माहिती आहे आणि एकही वाद चालू करतो. आणि जे आपण भाविक वर्ग आपल्याकडे येतोय भाविक वर्गांना आपण कोणी सक्ती करू शकत नाही की तुम्ही भंडारा आमच्याकडनंच घ्या. अशी सक्ती करणं म्हणजे खंडणी माहिती आहे. तर आपण त्याला कोणाला सक्ती करू नका. ज्याला जिथून भंडारा घ्यायचं तिथून भंडारा घेऊ द्या. तसं काही ठिकाणी काय होतं जर तुम्ही आमची चप्पल काढल्या भंडारा घेतात तर चप्पल आमची काढायची आणि आम्ही चप्पल फेकून देऊ. मागे जी घटना घडली ही फक्त चप्पल फेकून दिल्यामुळे घडली. त्यातले आम्ही आरोपी अटक केले, कोणाला हजर केले, पण त्यांना जेव्हा प्रत्यक्ष वस्तुस्थिती विचारली तर अशी घटना ही चप्पल फेकण्यावरून गैरसमजूत झाली होती आणि त्याचं ते मोठ्या प्रमाणात रूपांतर झालं भांडणामध्ये. तसेच दर रविवारी आम्ही बघतोय की जे बैलगाड्या त्या दर्शनासाठी येतात तर त्यांना जे आपण जे दुकानदार आहेत दुकानदारांनी पण त्यांना काही सांगणं गरजेचं आहे की या जेजुरीमध्ये तुम्ही जे बैलजोडी येतात ती बैलजोडी नदी चौकात नेऊ नका. आम्ही पोलीस सांगत असतो पण आपण पण सांगण्याचं कर्तव्य आहे जेणेकरून त्या लोकांना कळेल. आणि आपण प्रिंट मीडिया युट्यूब मीडिया जे असेल या मीडियामधून आपण बाहेरच्या लोकांना आवाहन करा की कुणी बैलजोड्या वगैरे दर्शनाला आणू नका. तसंच आपल्या सर्व समस्या मांडलेल्या आहेत. सर्व समस्यांचा आम्ही पूर्ण विचार करू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.